विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 2 मधील उपघटक 2.2 शब्दांच्या जाती, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हा घटक संपूर्ण अभ्यासलेला आहे। आणि आज आपल्याला त्याचा पुढचा घटक म्हणजे 2.3 हे त्या घटकाचं नाव आहे वचन। आता आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये वचन बद्दल माहिती घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, वचन म्हणजे नेमकं काय। तर त्या वचनची व्याख्या अशी आहे, लक्षात घ्या बघा, वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात। म्हणजे नावावरून आपल्या लक्षात येतं की ती वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून आपल्याला समजते किंवा आपल्याला ज्यावरून कळतं त्यालाच इथं काय म्हटलं जातं, नामाचे वचन असे म्हटले जातं बघा। आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, मराठी व्याकरणामध्ये वचनाचे 2 प्रकार आहेत। वचनाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत। आता बाहेर पहा, वचनाचे 2 प्रकार। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिला आहे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वचनाचे 2 प्रकार आहेत। एक आहे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन। आता एक वचन कशाला म्हणायचं आणि अनेक वचन कशाला म्हणायचं हे आपल्याला आधी पाहावं लागणार आहे, आणि तरच आपल्याला काय होणार आहे की त्यावरचे प्रश्न सोडवता येणार आहे। मग आता एक वचन म्हणजे नेमकं काय, तर आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, याची व्याख्या पाहावी लागणार आहे की एक वचनाची व्याख्या पाहावी लागणार आहे। आता या एक वचनाची व्याख्या आहे, लक्ष द्या। आता पहिल्यांदा आपण एक वचनच पाहूया। आता एक वचनाची व्याख्या आहे बघा, व्याख्या काय म्हणते बघा, नामावरून एका वस्तूचा बोध झाला तर ते एक वचन लक्षात घ्यायचे। म्हणजेच नामावरून समजा एका वस्तूचा बोध झाला किंवा एका वस्तूचा बोध होत असेल तर त्यावेळेस एक वचन आहे असं ओळखायचं। म्हणजे एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या नावाचं एकच बोध होत असेल तर त्या ठिकाणी होतो नामाचे एक वचन। उदाहरणार्थ काय पाहता येईल आपल्याला एक वचनासाठी? उदाहरणार्थ बघा, उदाहरणासाठी काय घेऊ आपण? आंबा। बघा, आंबा हे नाम आहे। या नामावरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आंबा जे आहे ते एकच आंबा आहे, म्हणजे इथं एक वस्तूचा बोध होतो, म्हणून हे काय झालं, एक वचन झालं। पुन्हा दुसरी गोष्ट, आंबा, पुन्हा काय म्हणता आपल्याला? झाड। पुन्हा आणखी दुसरं उदाहरण काय म्हणता येईल? चिमणी। पुन्हा फूल। आता हे 4 उदाहरण आहेत बघा, आंबा, झाड, चिमणी आणि फूल। या प्रत्येक याच्यातून फक्त एकाच वस्तूचा काय होतो, बोध होतो। ते कसं बघा, आंबा एकच आंबा म्हणजे एकाच वस्तूचा बोध होतो। झाड या नावावरून सुद्धा एकाच वस्तूचा बोध होतो, एकाच नावाचा बोध होतो। चिमणी यावरून सुद्धा आपल्या लक्षात येते की इथे एकच चिमणी आहे। पुन्हा फूल सुद्धा काय आहे, एकच वचन आहे किंवा याच्यामधून एकच
वस्तूचा किंवा एकाच फुलाचा बोध होतो. आता लक्षात घ्या, हे झालं एक वचन. एक वचन म्हणजे काय, तर नामावरून एका वस्तूचा बोध झाला तर त्याला एक वचन म्हणायचं. म्हणजे नावावरून जर एखाद्या वस्तूचा एकच बोध होत असेल तर त्या ठिकाणी एक वचन होते असं लक्षात ठेवायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण यातला दुसरा घटक बघू. एक वचन झालाय, आता लक्षात घ्या बरं का, नीट समजून घ्या. आता आपल्याला दुसरा घटक काय आहे, अनेक वचन. अनेक वचन. आता याची व्याख्या बघा. व्याख्या काय म्हणते, नामावरून अनेक वस्तूचा बोध झाला तर त्याला अनेक वचन म्हणतात. अनेक वचन म्हणतात. आता बघा, एक वचन पाहिलं की ज्या नावावरून एकाच वस्तूचा बोध त्याला एक वचन. आता अनेक वचन मध्ये काय आहे, तर नामावरून अनेक वस्तूचा बोध झाला तर त्याला काय म्हणायचं, अनेक वचन म्हणायचं. म्हणजे एक वचनामध्ये फक्त एका वस्तूचा बोध होतो, तर अनेक वचनामध्ये काय होतो, अनेक वस्तूचा बोध होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, अनेक वचन म्हणायचं. आता बघा त्याचं उदाहरण कसं, आपण काय केलं होतं, पहिल्यांदा एक वचनामध्ये आंबा घेतलं होतं, बरोबर आहे. आंबा म्हणजे एकच वस्तू झाली, पण आता आंबा जर आपल्याला अनेक वचनामध्ये घ्यायचं असेल तर त्याचं काय म्हणणं आहे बघा. तर बघा त्याचं काय होईल, उदाहरणार्थ आंबे. पुन्हा काय होईल, झाडे. तिसरं काय होईल, चिमण्या. आणि शेवटचं होईल फुले. हे चार सुद्धा आपण घेतलेले होते. एक वचनामध्ये काय, आंब्याऐवजी आंबा, आणि झाडाऐवजी अनेक वचनामध्ये काय आलं, झाडे. एक वचनामध्ये चिमणी, अनेक वचनामध्ये काय ना, चिमण्या. आणि एक वचनामध्ये काय येतं, फुल, तर अनेक वचनामध्ये काय ना, फुले. म्हणजे एक फुल नाही तर इथं भरपूर फुले, इथं एक चिमण्या नाही तर इथं काय आहे, अनेक चिमण्या आहेत. इथं एक झाड नाही अनेक वचनामध्ये, तर अनेक झाडे. आंबे, एक आंबा आहे का, नाही, तर या ठिकाणी अनेक आंब्याचा उच्चार होतो. म्हणून या ठिकाणी काय होतं, तर आपल्याला या नावावरून काय समजतं, तर हे अनेक वचन आहे लक्षात येते. कारण वस्तू एक नाही, इथं वस्तू किती आहे, अनेक आहे. आंबा असता तर एक झाला असता, पण आंबा नाही. आंब्याऐवजी काय दिले, आंबे. आंबे म्हटल्यावर काय झालं, भरपूर आंबे आले. झाडे, भरपूर झाडे आहेत. एक झाड एक वचनामध्ये असतं, पण तिथं झाडे म्हणले, त्यामुळे हे झालं अनेक वचन. आता विद्यार्थी मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, आता तुम्हाला वचन म्हणजे काय आणि वचनाचे प्रकार दोन सांगितलेले. आता तुम्हाला ते समजलेलं असणार आहे 100%. कारण कसं आहे, काय आवडण्यामध्ये नाही आहे का, नाही. एक वचनामध्ये काय, एका वस्तूचा बोध होतो, अनेक वचनामध्ये अनेक वस्तूचा बोध होतो. झालं, दोनच आहे. फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक वचनामध्ये फक्त वस्तू एकच असते आणि अनेक वचनामध्ये काय असतं, तर त्या वस्तू अनेक असतात. हे दोन गोष्टी जर लक्षात ठेवला तर तुम्हाला याच्यावरचे प्रश्न सोडवायला काहीच अडचण येणार नाही. खूप सोपं आहे. आता तुम्हाला हे समजलंय ना, बरोबर आहे, छान समजले. तर आता आपण याचे वचनावरचे कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतात ते पाहूया आपण बोर्डावर. आता लक्षात घ्या, विद्यार्थी मित्रांनो, आता एक प्रश्न आहे. आता आपण प्रश्न बघूया. म्हणजे वचनावरचे कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न काय करून परीक्षेमध्ये पडू शकतात समजा. आता आपल्याला प्रश्न पहिला आहे, उदाहरणार्थ पहिला सोडवण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात. एक, घर. याचे चार पर्याय आहे बघा.
घरी, दुसरा आहे घरात, तिसरा आहे घरे आणि चौथा पर्याय आहे घरून. हे 4 पर्याय आणि या 4 पर्यायासाठी आपल्याला 4 उत्तरासाठी 4 पर्याय दिले जातात अशा पद्धतीने. आता योग्य किती पर्याय आपल्याला ओळखायचे. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, दिलेल्या नावांचे अचूक अनेक वचन ओळखा. म्हणजे दिलेलं जे नाव आहे हे काय, घर हे नाव आहे आणि या घरासाठी अनेक वचनी नाम कोणतं, या 4 पर्यायांमध्ये आपल्याला शोधायचं आहे. आता बघा लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, घरी, घरात, घरे आणि घरून आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, काय सांगायचंय, अनेक वचन सांगायचंय. आता बघा, घरी अनेक वचन आहे का, नाही. घरात अनेक वचन आहे, नाही. घरे, घर आणि घरे म्हणजे घर या नामाचं अनेक वचन काय येतं, घरे येतं. म्हणजे पर्याय कितवा आहे, तिसरा. मग आपल्याला या ठिकाणी काय करणार आहे, हा तिसरा पर्याय आपल्याला पूर्ण रंगवावा लागणार आहे किंवा पूर्ण भरीव गोल करावा लागणार आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, बघा आपल्याला काय होतं, नामाचे अनेक वचन विचारलं होतं. म्हणजे घर, या घराचं अनेक वचन काय येते पर्यायामध्ये, घरे येते. आता त्यातला दुसरा प्रश्न घेऊ. आता एक झाला, आता दुसरा बघू. दुसरा काय आहे, तलवार. तलवार हे नाव, आता हे नाम आहे. आता हे 4 पर्याय बघू. काय, तलवारा, दुसरा आहे तलवारी, तलवारी, तिसरा आहे तलवारे, तलवारे आणि चौथा आहे तालावरी, तालावरी. आणि यासाठी 4 पर्याय आहेत आपल्याला गोल करण्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अनेक वचन ओळखायचे. तलवार या नामाचं अनेक वचन काय येतं, काय म्हणते, तलवारा, तलवारी, तलवारे आणि तालावरी. म्हणजे तलवार या नामाचं अनेक वचन काय येणार आहे, तलवारी, तलवारी. तलवार एक वचन झालं आणि अनेक वचन त्याचं काय होतं, तलवारी. म्हणून हा पर्याय कितवा झाला, दुसरा. मग या ठिकाणी आपल्याला या दुसऱ्या पर्यायाला काय करावं लागणार आहे, पूर्ण रंगवावं लागणार आहे. आता 2 झालं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचा तिसरा प्रश्न बघू. तिसरा आहे बघा, काय म्हणते तिसरा, वारुळे. वारुळे हा नाम आहे, त्याला पर्याय पहिला आहे बघा, वारुळा, वारुळा. दुसरा आहे वारुळे, वारुळे. तिसरा आहे वारुळी, वारुळी. आणि चौथा आहे वारुळ, वारुळ. आणि याला 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो गोल करण्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या नावाचे एक वचनी ओळखायचे बरं का, एक वचनी ओळखायचे. ही नाव जे दिले अनेक वचनी दिले आहे. वारुळे हे अनेक वचन आहे आणि यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे, एक वचन ओळखायचं. पहिल्यामध्ये आपण काय ओळखलं, अनेक वचन ओळखले. कारण देताना तुम्हाला आपल्याला काय दिलं होतं, एक वचन दिलं होतं आणि तुम्हाला उत्तरासाठी ओळखण्यासाठी काय ओळखायला सांगितलं होतं, अनेक वचन दिलं होतं, ओळखण्यासाठी दिलं होतं. आता या प्रश्नामध्ये काय दिलं आहे, देताना अनेक वचन दिले आणि ओळखायला तुम्हाला काय सांगितलंय, एक वचन ओळखायला सांगितलं. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वारुळे या अनेक वचनी शब्दासाठी किंवा नामासाठी एक वचनी काय येतं, वारुळा, वारुळे, वारुळी, वारुळ. तर या ठिकाणी काय आहे, एक वचनामध्ये वारुळी, वारुळ, वारुळा नाही येणार, वारुळे अनेक वचनच आहे, वारुळी नाही येणार, वारुळ. म्हणजे या ठिकाणी काय आहे, चौथा पर्याय काय आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चौथा पर्याय संपूर्ण काय करणार आहे, रंगवावं लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा एक प्रश्न आहे. आता शेवटचा प्रश्न घेऊ आपण. दगड हा शब्द आहे.
दगड हे एक शब्द आहे किंवा नाम आहे दिलेलं. आता याचा आपल्याला अनेक वचन ओळखायचं. आता दगड यासाठी काय केलेलं आहे, पहिला पर्याय दिले दगडे, दुसरा आहे दगड, तिसरा आहे दगडी आणि चौथा आहे दगडा. मग आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, एकवचनी दगड एकवचनी आणि त्याचे अनेक वचनी रूप काय तर दगडच असेच राहते. म्हणजेच यामध्ये लक्षात घ्यायचं, दगड या नामाचं अनेक वचन किंवा एक वचन काय आहे, दगडच. म्हणजे एक वचनामध्ये ही दगडच आणि अनेक वचनामध्ये काय होतं, दगडच होतं. त्याचं एक वचन आणि अनेक वचनामध्ये बदल होत नाही, एकच राहतं. म्हणून याचं उत्तर काय येतं, दगड. म्हणजेच पर्याय दुसरा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काही शब्द असे आहेत की त्या शब्दाचं एक वचनामध्ये रूप तेच आहे आणि अनेक वचनामध्ये सुद्धा रूप त्याचं एकच आहे. म्हणजे त्याच्या नावामध्ये बदल होत नाही. त्याच्यासाठी हा एक उदाहरण तुम्हाला मी समजून देण्यासाठी हा उदाहरण घेतलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता वचन आणि वचनाचे दोन प्रकार तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असणार आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.